आणि मुलाच्या कस्टडीकरिता जे केस टाकली होती ते आपण नागपूर डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये आणली. काय ते पूर्ण मॅटर होतं? राजेंद्र भोसले हा एक डॉक्टर असून त्याची जी पत्नी ही पण डॉक्टर होती, पण त्यांनी त्याच्या पत्नीवर इतके अत्याचार केले की त्या अत्याचाराला कंटाळून त्याच्या पत्नीनी शेवटी तिच्या हायपर टेन्शननं मृत्यू झाला. त्यानंतर जे त्याचे जे मुलं होते त्यांची कस्टडी जे आजी आजोबा होते त्यांच्याकडेच मागील 10 वर्षापासून होती आणि ते बुट्टीबोरला राहायचे. परंतु राजेंद्र भोसले यांनी त्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर पनवेल डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये मुलाची कस्टडी हवी म्हणून एक याचिका दाखल केलेली होती. त्या याचिकेमध्ये जे म्हातारे आजी आजोबा होते त्यांना जाणे येणे सोयीस्कर नव्हते, म्हणून त्याकरता आम्ही उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ याच्याकडे अशी याचिका दाखल केली की ती याचिका माननीय जिल्हा न्यायाधीश नागपूर इथे हस्तांतरित करण्यात यावी करिता विनंती केली. माननीय उच्च न्यायालय यांनी या सर्व बाबींचा विचार करून जे मुलीवर अत्याचार झाले होते, आजोबाचे वय 76 होते, त्याच्या मुलांच्या आजीचे वय 75 होते, या सर्व गोष्टींचा विचार करून माननीय उच्च न्यायालयाने डिस्ट्रिक्ट कोर्ट पनवेलमधून प्रकरण माननीय जिल्हा न्यायाधीश नागपूर इथे हस्तांतरित करण्याकरिता आमची याचिका मान्य केली. काय वाटतं तुम्हाला की ते केसमध्ये समोर काय होईल? कस्टडी वडिलांकडे राहील की आजी आजोबांकडे राहील? आमचे जे पक्षकार होते वसंतजी नानवटकर हे वयाने वृद्ध होते. त्यांचे वय 76 वर्षाचे होते. त्यांची मिसेससुद्धा वयाने वृद्ध आहे आणि त्यांच्या मुलीवर जे पनवेलमध्ये ज्यांनी जे पिटिशन दाखल केली होती राजेरामजी भोसले यांनी त्यांच्या मुलीवर डोमेस्टिक व्हायलन्स अत्याचार झाला आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. ते मुलं लहान असतानाच त्यांची कस्टडी म्हणून त्यांच्या आजी आजोबाकडे ते नागपूरला बुट्टीबोरी येथे राहायला आले. त्यानंतर राजाराम भोसले यांनी पनवेल या कोर्टामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये चाइल्ड कस्टडीची पिटिशन दाखल केली. तर मी ॲडव्होकेट प्रदीप सोमकुवर आणि आमचे सहयोगी ॲडव्होकेट राजवीर कडू यांच्यामार्फत आम्ही हायकोर्टला ट्रान्सफर पिटिशन दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण जवळपास 1 ते 1.5 वर्ष हायकोर्टमध्ये चाललं. त्यानंतर आम्ही ह्या सर्व बाबी कोर्टाला समजावून सांगितल्या. तर माननीय कोर्टाने असा आदेश दिला की पनवेल इथली केस या नागपूर डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये ट्रान्सफर करण्यात यावी आणि आता समोरील जो कस्टडीचा प्रश्न आहे तो निश्चितच आम्हाला अशी आशा आहे की मुलांची कस्टडी आजी आजोबाकडे जाईल.